नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहताय माझ्यासोबत जयम विशेष. 8 नोव्हेंबर 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली होती. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि नंतर 500 ची नवी कोरी नोट बाजारात आणली. त्याच 2016 साली 2000 रुपयांची नवी नोट सुद्धा बाजारात आली. पण आता हळूहळू बाजारातनं ही नोट अदृश्य होणार. नेमकं याचं कारण काय? विश्वास उडगी अर्थ विषयाचे अभ्यासक आपल्यासोबत लवकरच जोडले जाणार आहेत. आणि सोबतच जेम विशेष मध्ये आपण पाहणार आहोत की सीबीआयनं कसा समीर वानखडे यांच्या भोवतीचा चौकशीचा फास आवळलेला आहे. सुरुवात करूया जेम विशेष. 2000 रुपयांची नोट आता चलनातून बाद होणार आहे. म्हणजे भारतीय चलनातून ही नोट बाद होणार आहे. 2000 रुपयांची नोट 2016 साली बाजारात आणली गेली. आरबीआयनं या संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. 30 सप्टेंबर पर्यंत या नोटांची वैधता असणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं हा मोठा निर्णय घेतला. आरबीआयनं बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचंही आरबीआयनं म्हटलंय. 2018 ते 2019 मध्ये 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी आहे. काय आहे आरबीआयचा हा आदेश? पाहूया. दोन हजाराच्या नोटा 30 सप्टेंबर पर्यंत सुट्या करून घ्या. नोटा बदलण्यासाठी 23 मे पासून 30 सप्टेंबर इतकी मुदत निश्चित केली गेलेली आहे. एका खातेदाराला एका वेळेस 2000च्या 10 नोटा सुट्या करून मिळतील. म्हणजे 40,000 रुपये बदलवता येतील. 2000च्या नोटांची अमर्याद रक्कम खातेदार बँकेत भरू शकतो. 2000च्या नोटांची छपाई बंद होत आहे. रिझर्व्ह बँक 2000च्या सर्व नोटा परत घेणार आहे. एकूण 3,62,000 कोटी रुपयांच्या नोटा परत येणं अपेक्षित आहे. नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर बँकांच्या समोर रांगा लागल्या होत्या. त्यावेळीची परिस्थिती आपल्याला अजूनही आठवते. कारण एका क्षणार्धात पंतप्रधानांनी हा निर्णय घोषित केला होता. आता 2000 रुपयांची नोटही त्याच वेळी बाजारात आणली गेली. आता ती चलनातनं अदृश्य सुद्धा हळूहळू होत आहे. पाहूया लोकांच्या या संदर्भातल्या काय प्रतिक्रिया आहेत. 2000ची नोट बंद होती या दृष्टीने जर बघितलं खरं म्हणजे तर पहिली गोष्ट एटीएम मध्ये पण बँकांनी नोटा बंद केल्या होत्या, देत नव्हतं. दुसरी गोष्ट सुट्ट चलन याच्या करण्यासाठी सुद्धा त्याचा त्रास होत होता. दुसरी गोष्ट ज्यांनी पैसे कुठं साठवून ठेवायचा प्लॅनिंग होता त्यांच्यासाठी ही धोकादायक आहे किंवा त्यांच्यासाठी त्यांना त्रासदायक आहे. पण सर्वसामान्य जनतेला याचा काही परिणाम होणार नाही. 2000ची नोटचं कसं म्हणजे आता आम्ही बाजारात किंवा रिक्षातून उतरलो, आपल्याकडे 2000ची नोट राहते, मग पटकन सुट्टे मिळत नाही, काही नाही. दुकानात गेलो तर दुकानवाले पण पटकन देत नाही सुट्टे. मग 1000ची नोट असली तर काही प्रॉब्लेम नाही बा, पटकन त्याचे सुट्टे मिळू शकता. ती जास्तीत जास्त आली तरी काही प्रॉब्लेम नाही बा 1000च्या नोटचं. 2000ची नोट थोडे प्रॉब्लेम येतो बा सुट्ट्यांना, बाकी काही नाही. एका वेळी फक्त 2000 रुपयांच्या नोटा 20,000 रुपयांपर्यंत बदलू शकतात. यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदीनंतर 2000 रुपयांची नोट चलनात आली होती. नोटाबंदीमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. 3 वर्षात 2000 रुपयांच्या नोटेची छपाई सुद्धा बंद करण्यात आली. या संदर्भातला एक तपशील आमच्या हाती आलेला आहे, तो पाहूया.
2000 रुपयांच्या नोटीची छपाई मागील 3 वर्षात झालेलीच नाही, म्हणजे मागील 3 वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापली गेलेली नाही. 2016 ते 17 या आर्थिक वर्षात 35,429.91 कोटी नोटा छापल्या गेल्या. 2017 ते 2018 मध्ये 1,115.7 कोटी नोटा छापल्या गेल्या. बनावट नोटांची संख्या सुद्धा ही वाढली, म्हणजे 2000 रुपयांची नोट ही बाजारात आली, चलनात आली, पण त्यासोबतच फेक नोट्स, फेक करन्सी बनवणाऱ्या रॅकेटला सुद्धा आयती संधी चालून आली. या संदर्भातला तपशीलही आपण पाहूया. 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या वाढली. संसदेत 1 ऑगस्ट 2022 रोजी आकडेवारी सादर झाली. नॅशनल एनसीआरबी च्या अहवालात धक्कादायक माहिती ही पुढे आली. तीच माहिती संसदेत ठेवण्यात आली. नॅशनल क्राईम कंट्रोल ब्युरोचा हा अहवाल मांडला गेला संसदेमध्ये. 2016 ते 2020 दरम्यान बनावट नोटांची संख्या वाढली. बनावट नोटांची संख्या ही 2272 वरून 2,44,834 वर पोहोचली. म्हणजे 2272 इतकी बनावट नोटांची संख्या ही 2016 साली होती. म्हणजे 2016 ला 2000 रुपयांची नोट चलनात आली आणि त्यानंतर 2020 पर्यंतची ही नॅशनल क्राईम कंट्रोल ब्युरोची ही आकडेवारी आहे, त्यांचा अहवाल आहे. 2,44,834 वर बनावट 2000 रुपयाच्या नोटांची संख्या ही वाढली आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आली आहे, तीही पाहूया. 2000ची नोट कधीच सुसह्य नव्हती. याआधी 500च्या नोटा बंद केल्या आणि परत सुरू केल्या. याआधी 500च्या नोटा बंद केल्या आणि परत सुरू केल्या. तर एक माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी नोटाबंदीला सुद्धा कडाडून विरोध केला. अर्थात काँग्रेसची ती भूमिका होती. आता नोटबंदीचे एक वर्तुळ आता पूर्ण झालंय असं चिदंबरम यांचं म्हणणं आहे. देशाचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम पुन्हा एक बार आपण चिदंबरम यांचं म्हणणं काय आपण पाहतोय. नोटबंदीचं एक वर्तुळ आता पूर्ण झालंय. 2000ची नोट कधीच सुसह्य नव्हती. याआधी 500च्या नोटा बंद केल्या आणि परत सुरू केल्या. आता 1000ची नोट परत चलनात आली नाही म्हणजे मिळवलं. नोटबंदीचं एक वर्तुळ आता पूर्ण झालंय. केंद्र सरकारच्या म्हणजेच आरबीआयच्या या निर्णयावर भाष्य करण्यासाठी विश्वास उडगी हे अर्थ विषयाचे अभ्यासक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. खूप स्वागत आहे उडगी साहेब आपलं जय महाराष्ट्रामध्ये. स्वागत, धन्यवाद. 2016 नोव्हेंबरला 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तडकाफडकी एक निर्णय जाहीर केला आणि तो म्हणजे 500 आणि 1000च्या नोटा त्यांनी बाद केल्या. 500ची नोट नंतर आणली गेली ताजी वेगळ्या पद्धतीनं चलनात आली, पण नंतर मग 2000 रुपयांची नोट सुद्धा चलनात आली. मग आता 2000 रुपयांची नोट ही मागे घेण्याचं नेमकं काय कारण असू शकतं?
नोटबंदीचा जो उद्देश जाहीर करण्यात आला होता तेव्हा मोठ्या नोटा सर्वसाधारणपणे नोटबंदीमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या नष्ट होतात. 500ची आणि 1000ची नोट गेल्यानंतर खरं म्हणजे 2000ची नोट येताच कामा नये. परंतु नोटबंदीचा निर्णय हा पंतप्रधानांचा होता, तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नव्हता. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल हे जॉईन झाल्यानंतर चौथ्या दिवशी त्यांनी 2000च्या नोटेवरती छापण्याच्या सह्या केल्या, म्हणून ती नाईलाजास्तव त्यांना आणावीच लागली जेव्हा नोटबंदी आली तेव्हा. मला सांगायचा मुद्दा हा, गव्हर्नर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे नोटबंदीच्या निर्णयामध्ये समाविष्ट नव्हते जेव्हा पंतप्रधान मोदींनी हा निर्णय घेतला. आणि तो एक प्रचंड मोठा फियास्को, आर्थिक संकटाचा किंवा स्कॅम म्हणू असा तो प्रयोग होता. आता प्रश्न असा आहे की 2000ची नोट ही ओव्हरलिव्ड इट्स व्हॅल्यू, त्यामुळे ती नष्ट करण्याचा निर्णय किंवा सर्क्युलेशनमधून बाहेर काढण्याचा निर्णय आता आरबीआयने घेतला आहे. आणि 30 सप्टेंबर मध्ये ती एक्सचेंज ऑफ नोट होईल आणि ती चलनातून बाद होईल. मला ना उडगी साहेब एक थोडंसं आणखी समजावून सांगा की केंद्र सरकारचे निर्णय असतात, बंधनकारक असतात आणि आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. ते चुकीचे बरोबर हा मुद्दा वेगळा, पण केंद्र सरकार, आपलं सरकार, स्वतःच म्हणवणारं सरकार, आपण निवडून दिलेलं सरकार जर अशा प्रकारचा नोटबंदीचा एक निर्णय घेते, त्यानंतर 5,000च्या नोटा चलनातून बाद करतात, 500ची नोट परत आणली जाते, मग एक आणखी 2,000 रुपयांची नोट आणली जाते, तर ती बाद करण्यामागे नेमका काय उद्देश असेल? म्हणजे काही राजकीय कारण असू शकतं की एक मोठ्या रकमेची नोट ही दीर्घकाळ बाजारात जर अस्तित्वात ठेवली, ती कायम ठेवली तर कदाचित भ्रष्टाचाराला वाव मिळेल, भ्रष्टाचार फोपावेल, असं काही एकंदरीत आर्थिक गणित नेमकं काय असू शकतं? हे बघा, भ्रष्टाचार, दहशतवाद हे सगळे बोलण्याचे शब्द आहेत. प्रत्यक्षात भ्रष्टाचार वाढलेला आहे, दहशतवाद वाढलेला आहे, हुकुमशाही पण वाढलेली आहे. आणि आपलं सरकार काय आहे? आपलं सरकार, आपल्या मताचं सरकार निर्णय आपल्यासारखा घेत नाहीये. नोटबंदीचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अखत्यारीत असताना देशाच्या पंतप्रधानांनी 8 नोव्हेंबर 2016 घेतला, हा जस्टिफायबल नाहीये. सुप्रीम कोर्टाने सुद्धा न्यायमूर्ती नागरत्नम यांनी सांगितला हा लिगली नॉट करेक्ट. आणि आपण त्याचे दुष्परिणाम बघितलेले आहेत. एक, अर्थव्यवस्था 100 दिवस ठप्प झाली, सर्वसामान्य माणूस हवालदिल झाले, रोजगार गेला, पैसा गेला आणि अर्थव्यवस्थेला आजही त्यानंतर आलेल्या जीएसटी नंतर आजही तो फटका बसलाय. आता प्रश्न असा आहे की 17 लाख कोटी असलेली कॅश ही 8 नोव्हेंबरची ती पुन्हा तशी तशी परत आली, म्हणजे काळा पैसा पांढरा झाला. ही एक वस्तुस्थिती नोंदवण्यात आलेली आहे, हे कोणी स्पष्ट सांगत नाहीये. दुसरी गोष्ट, आता 17 लाख कोटीची 32 लाख कोटी झाली, अनेक नोटा प्रिंट झाल्या, 2000च्या सुद्धा आणि 500च्या झाल्या आणि अन्य नोटा पण झाल्या. आता बॅलन्सिंग ऑफ नोट्स आणि इट्स व्हॅल्यूज हा प्रोसेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया घेत असताना दुसरा स्कॅम होत नाही ना, हे बघण्याचं काम आपलं आहे. आता काय होऊ घातलेलं आहे की 2000ची नोट ही साधारणपणे म्हणजे मागच्या 2 वर्षामध्ये प्रिंट करण्याची प्रक्रिया थांबलेली आहे. आता सप्टेंबर 23 नंतर ती पूर्णपणे सर्क्युलेशन थांबणं आणि मग ती मी तुम्हाला थोडं थांबवतो उडगी साहेब, कारण आरबीआयने 2019 पासूनच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली, म्हणजे एकही नोट त्यांनी छापली नाही. आणि मग नंतर 2019 आणि आता 2023 आहे, इतका काळ त्यांनी का घेतला? म्हणजे हळूहळू बाजारातनं 2000 रुपयांचं चलन हे आपल्याला काढून घ्यायचं आहे, बाद करायचं आहे, इतकी एक लांब प्रोसिजर त्याची असते. अरे पण मुद्दा असा आहे, मी तेच सांगतोय, त्यांनी नोट छपाई 2000ची बंद केली कारण ती डिस्प्रपोर्शनेटली छापली होती. आता त्याचं प्रमाण कमी करणं आणि 23 सप्टेंबर पर्यंत सर्क्युलेशन रद्द करणं असा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निर्णय आहे. कारण सर्वसामान्य माणसाच्या हातात 2000ची नोट नाहीये, ती उद्योगधंदे, पॉलिटिशियन, आमदार, खासदार, खरेदी विक्री आणि इलिगल गोष्टीसाठी वापरण्यात येत असते. आपण साधारणपणे बघतो, इलेक्शन आली की 2000ची नोट दिसते, एरवी ही 2000ची नोट गेली 4 वर्ष दिसत नव्हती. त्यामुळे ही काळ्या व्यवहाराकरता वापरली जाते असा सर्वसाधारणपणे प्रवाद आहे. जर म्हणजे काळ्या व्यवहारासाठी जर ही 2000 रुपयांची नोट जर वापरली जाते, कारण सर्वसामान्यांच्या हातामध्ये 2000 रुपयांची नोट आपल्याला दिसणार नाही, चुकून एखादी नोट आली तर सुट्टे करण्याचे वांदे असतात, एक सामान्य माणसाची प्रतिक्रिया आम्ही या जेम विशेष मध्ये आपल्याला ऐकायला सुद्धा मिळाली. पण आता जर 2000 रुपयांचा ज्या नोटेचा संबंध जर निवडणुकीसोबत जोडला जात असेल तर मग त्याचा वापर हे सर्वच पक्ष करत असतील.
हेच तर युपी, बिहार, बंगाल, आसाम आणि सर्व राज्यांमध्ये गेले 4 वर्ष झालं. आणि भारतीय जनता पक्ष, भाजपचे लोक हे खरेदी विक्री व्यवहारांमध्ये अशा तऱ्हेच्या नोटांचा वापर करतात, हा आरोप आहे. आणि म्हणून त्यामुळे भाजपवरच आरोप आहे आणि बाकीचे सगळे पक्ष धुतल्या तांदळाचे असं तर म्हणता येणार नाही आपल्याला. नाही, पण जास्तीत जास्त खरेदी विक्री व्यवहार हा भारतीय जनता पक्ष सत्तेत असल्यामुळे तो करतो. आणि म्हणूनच पक्ष फोडणे, माणसं फोडणे, इलेक्शनमध्ये नोटा वाटणे हे जास्त प्रकार भाजपने केलेले आहेत. विनायक आंबेकर आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत, अर्थविषयाचे अभ्यासक आहे आपल्यासारखेच आणि भाजपचे प्रवक्ते सुद्धा आहेत. तर काही प्रश्नांची उत्तरं तेच देतील. तुम्हाला तुमचा मुद्दा जर खोडून काढायचा असेल तर मला त्यांचाच आधार घ्यावा लागणार आहे. विनायक आंबेकरजी, खूप स्वागत आहे जेएम विशेष मध्ये. आपण केंद्र सरकारच्या म्हणजेच आरबीआयच्या या निर्णयावरती आपण विश्लेषण करतोय. माझ्यासोबत विश्वास उडगी अर्थविषयाचे अभ्यासकही आहे. त्यांचं म्हणणं आहे की 2024च्या निवडणुकी आधी ही बाद करण्यात आली किंवा नोटाबंदीचा जो फटका लोकांना बसला त्यानंतर त्यांनी विश्लेषण असंही केलेलं आहे की या 2000 रुपयांची नोट ही मागे घेण्याची प्रक्रिया ही केवळ आताची नाहीये, ती 2019 पासून सुरू होती. आपलं काय म्हणणं आहे? म्हणजे ती अधिकृतरित्या आता सुरू झालेली आहे. काही बँकांमध्ये असं सांगितलं जात होतं, विश्वासजींचं ते बरोबर आहे की 2000च्या नोटा या देण्यामध्ये कमी दिल्या जात होत्या. त्यामुळे इंटरनल काही त्यांची रचना होती का मला कल्पना नाही. परंतु अधिकृतरित्या आज सर्क्युलर काढून सर्व जनतेसाठी आज ह्या जो आहे सूचना जी आहे ती आलेली आहे. अगदी. पण आता उडगी साहेबांचं जो काही त्यांचा मुद्दा होता तो तुम्हाला ऐकायला मिळाला नाही, कारण मागवून तुम्हाला आम्ही जोडून घेतलेला आहे. उडगी साहेब म्हणतायत की हा निर्णयच मुळात नोटबंदीचा अत्यंत चुकीचा होता. नंतर त्या 500 आणि 1000च्या नोटा चलनातनं बाद करणं, नंतर मग परत त्या 500ची नवी नोट अंमलात आणणं, चलनात आणणं आणि नंतर 2000ची नवी नोट आणणं आणि परत ती काढून घेणं, या संदर्भात त्यांनी टीकेचा सूर लावलेला आहे केंद्राच्या विरोधात. तो त्यांचा हक्क आहे याच्या सरकारच्या धोरणांवर टीका करणं हा. परंतु वेळोवेळी याच्यावरती चर्चा झालेल्या आहेत 2016च्या नोटबंदी नंतर. आणि त्यामध्ये आम्ही ठामपणाने हे सांगितलेलं आहे की देशात बोकाळलेली जी काळ्या पैशाची अर्थव्यवस्था होती त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणून तो जुना नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला. ज्या वेळा जुन्या नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला त्यावेळेला तो व्यवहार्य राहावा आणि लोकांना कमी त्रास व्हावा म्हणून 2000ची नोट इंट्रोड्यूस करण्यात आलेली होती. त्यावेळेला ही 2000ची नोट फार काळ चालणार नाही अशी स्पष्ट सूचना त्यावेळेलाही देण्यात आलेली होती. आणि ती सिस्टमॅटिकली आपल्या व्यवहारातून विड्रॉ करण्याचं त्यावेळेलापासूनच मनामध्ये असावं रिझर्व्ह बँकेच्या, हे आता जाहीरपणे हे सुरू झालेलं आहे काम. त्यामुळे नोटबंदी ही लोकांना त्रास देण्यासाठी होती हा जसा एक व्ह्यू आहे. तसंच त्यानंतरच्या झालेल्या प्रत्येक इलेक्शनमध्ये भाजपला जो पाठिंबा मिळालेला आहे त्यामुळे नोटबंदी ही ठराविक लोकांच्याकडे जमा झालेला काळा पैसा कमी करण्यासाठी उपयोगात आली. बरं, याला एक आणखी एक आहे की नॅशनल क्राईम कंट्रोल ब्युरोचा एक अहवाल आहे आणि संसदेत 1 ऑगस्ट 2022 रोजी तो मांडलाही गेला की 2272 वरून बनावट नोटांची संख्या 2,44,834 इतकी पोहोचली होती. म्हणजे 2022 नंतरची आकडेवारी उपलब्ध नाही. ही संसदेतली एक आकडेवारी एनसीआरबीच्या डेटाची आपल्या समोर मी ठेवतोय. तर बनावट नोटांची संख्या सुद्धा भारतामध्ये तेवढीच वाढली. अगदी बरोबर आहे. त्यामुळेच हा 2000च्या नोटा बंद करण्याचा निर्णय योग्य ठरत नाही का? कारण 2000च्या नोटा या होर्डिंगसाठी म्हणून वापरल्या जातात आणि काळं धन छुपवण्यासाठी वापरल्या जातात. मग जर आपण असं म्हणूया की एक उडगींचा एक आरोप होता की उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये त्याचा वापर केला गेला आणि भाजप खूप जास्त प्रमाणात त्याचा वापर करते. मग मी त्यांना प्रश्न विचारला होता तेव्हा तुम्ही नव्हता की केवळ भाजपच आहे का, सर्वच पक्ष निवडणुकीच्या वेळेला अशा पद्धतीचा वापर करतात आणि जेव्हा निवडणूक आयोगाचे पोलिसांचे छापे पडतात तेव्हा लाखो करोडो रुपये जप्त सुद्धा केले जातात. अगदी बरोबर आहे. DK शिवकुमार यांच्याकडे किती कॅश सापडली कर्नाटकमध्ये, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये एका मंत्र्याच्या घरी 40 कोटी रुपये कॅश कशी सापडली हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे एका विशिष्ट पार्टीवरती ते नोटा वापरतात असा आरोप करणं हे फक्त ज्यांना टीका करायची त्यांच्यासाठी सोयीचं आहे, पण ते फॅक्ट नाही आणि जनता अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. विनायक आंबेकर भाजपचे प्रवक्ता आणि अर्थविषयाचे अभ्यासक आहे.
बराच वेळ तुम्हाला मला देता आला, कारण या अगोदर विश्वास सुटगी बोलत होते या कार्यक्रमामध्ये. आता आंबेकरांचं तुम्ही म्हणणं ऐकलं, त्यांचा युक्तिवादही ऐकला. काही मुद्दे बोलण्यासारखे आपल्याला विश्वास सुटगी? मुळामध्ये ते पक्षाचे प्रवक्ते, त्यामुळे त्यांना भाजपची बाजू घ्यायलाच लागेल. पण प्रश्न असा आहे की नोटबंदीमध्ये 17 लाख कोटी रुपये होते, सगळ्याच्या सगळे पैसे परत आले, काळा पैसा पांढरा झाला, याचं उत्तर भाजप देणार नाहीये. आणि आता 17 लाख कोटीचे 32 लाख कोटी झाले, इन्फ्लेशन वाढलेलं आहे, नोटा छापण्याचं अधिकार आरबीआयला आहे, पण किती नोटा छापल्या पाहिजेत त्याचं जे काही प्रमाण त्यांच्या गोल्ड स्टँडर्डशी आहेत आणि एकूण रिझर्व्ह आणि बॉन्ड्सच्या प्रमाणाशी त्यांचं आहे, हे डिस्प्रपोर्शनेटली वाढलं कसं 7 वर्षामध्ये, या प्रश्नाचं उत्तर काय? इन्फ्लेशन हे तुमच्या चलनवाढीचा जो प्रश्न आहे ना, तुमचं सर्क्युलेशन नोटा या 2000 आणि 500 याचं प्रमाण आजच्या घडीला 87% आहे, जे 1000 आणि 500चं 8 नोव्हेंबर 2016ला 86% होते, म्हणून नोटबंदी झाली. आता फक्त 2000ची नोट ही टप्प्याटप्प्याने काढून घेण्यात येते. आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने गेल्या 7 वर्षातला जो व्यवहार केलेला आहे नोटबंदीनंतर, अर्थव्यवस्था जी आता मंदीग्रस्त झालेली आहे, म्हणून नोटबंदी हा स्कॅम आहे. त्याचा पुढचा स्कॅम मी आत्ता सांगून ठेवतो. डिजिटल रुपी जो इंट्रोड्यूस झालेला आहे, जर तो रेग्युलराइज झाला तर नोटा छापण्याचं मशीन पण गव्हर्नमेंटच्या नोटा प्रेसमध्ये बंद होईल आणि मग तुम्हाला अजून एक स्कॅम झालेला दिसेल. त्यामुळे डिजिटल रुपी हा आरबीआयचा निर्णय आहे, 2000 नोटा काढून घेणं हा पण आरबीआयचा निर्णय आहे. या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे बघायला लागेल. भारतीय अर्थव्यवस्थेला किती धक्के द्यायचे, याला काही प्रमाण भाजपच्या पक्षाच्या लोकांनी किती प्रचार करायचा, पण वस्तुस्थिती लोकांचा रोजगार गेलाय, उद्योग बंद पडलेत आणि नवीन रोजगार निर्माण होत नाहीत, चलनवाढ वाढली आहे. हे नोटबंदी झाल्यानंतर कुठल्या घटना आहेत, याचा आपण कधी दखल घेणार किंवा नाही? आंबेकरजी, तुम्हाला प्रश्न विचारलाय की भाजप याची दखल घेईल का, केंद्र सरकार याची दखल घेईल का, कारण अनेक लोक यात भरडले गेले असा त्यांचा सवाल आहे. उडगींची क्षमा मागून सांगतो की तेच आरोप उडगी गेले 5 वर्ष करतात, त्यामुळे त्यांची मला सवय आहे. मी बऱ्याच डिबेटमध्ये त्यांच्याबरोबर सहभाग घेतलेला आहे. परंतु मी नम्रपणाने त्यांना सांगू इच्छितो की भारत हा जगातली 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था भाजप सरकारच्या काळामध्ये झालेला आहे. त्यानंतर कोरोना काळात सगळ्या जगातल्या अर्थव्यवस्था मंदीच्या तडाख्यात सापडलेल्या असताना भारत ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे असं वर्ल्ड बँक जेव्हा म्हणते, तेव्हा त्याचा परत उडगी साहेब म्हणतील की वर्ल्ड बँक खोटी माहिती देते, कारण उडगींकडे सगळ्या जगाची माहिती घर बसल्या येते. त्यामुळे अशा आरोपांना आम्ही उत्तर देत नाही. जनता जाणते की काय प्रकारे आपल्या भारताची प्रगती झालेली आहे आणि बेरोजगारी ही लोकसंख्या वाढल्यामुळे वाढते, काम करणारे हात वाढतात त्यामुळे वाढते का मॅनेजमेंटमुळे, हे तुम्ही लक्षात घ्या. अरे बापरे, लोकसंख्या वाढल्यामुळे बेरोजगारी वाटते, भाजपच्या नीतीमुळे नाही वाढत. भारतीय लोकसंख्येचं वय जे आहे ते काम करण्याचं वय आहे, मेजॉरिटी ऑफ पीपल, आणि गेल्या 9 वर्षामध्ये त्याचं प्रमाण हे जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढलंय, हे आपण लक्षात घ्या. हसणं सोपं आहे पण वस्तुस्थिती तशी आहे. काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढली का नाही? तुम्ही अर्थतज्ञ आहात. सगळे खोटे आकडे देताय तुम्ही. मी पक्षाचं केंद्र सरकार खोटे आकडे देते सर. तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अहवाल काढून बघा. ज्या पद्धतीने तुमचे खोटे आकडे लोक ऐकणार नाहीत आता. अहो, खोटे आकडे मी देतच नाही, खोटे आकडे तुम्ही देताय. जगातली 5वी अर्थव्यवस्था आहे हे वर्ल्ड बँकेने सांगितलंय. त्याच्यात खोटं काय आहे? त्याच्यामध्ये खोटं काय वर्ल्ड बँकेने सांगितलेलं आहे? कोरोना काळातली जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे जागतिक संस्थांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये खोटं काही नाही. खोटे आकडे भारत सरकार त्यांना देते आणि ते चुकीचे अहवाल बनवतात आणि मग स्वतः जगामध्ये फक्त उडगी नावाचा एक व्यस्त जो आहे तोच सगळा अर्थतज्ञ आहे. मी आता दोघांचे मुद्दे मी सविस्तर ऐकून घेतले. एक चांगली चर्चा या निमित्तानं केंद्र सरकारच्या आणि आरबीआयच्या निर्णयाच्या अनुषंगानं झालेली आहे. मी दोघांचेही आभार मानतोय. दोघे चर्चेत सहभागी झाले. खूप खूप धन्यवाद. आपल्या दोघांचे धन्यवाद. धन्यवाद. विश्वास सुटगी अर्थविषयक अभ्यासक आणि विनायक आंबेकर भाजपाचे प्रवक्ता आणि अर्थ विषयाचे अभ्यासक दोघेही आपल्यासोबत या कार्यक्रमात जोडले गेलेले होते. मी या कार्यक्रमात इथेच थांबतो आहे. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा
जय महाराष्ट्र.